नमस्कार. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. 1 फेब्रुवारीला भिगवण येथे उजनी धरणग्रस्त करणार रास्ता रोको. महारुद्र पाटील. उजनीच्या पाण्यासाठी धरणग्रस्त आक्रमक. उजनीच्या पाण्यावरून करमाळा, इंदापूर, दौंड, कर्जत तालुक्यात वातावरण तापले असल्याचं पाहावयास मिळत आहे. आज दिनांक 23 जानेवारी रोजी सोलापूर जिल्हाधिकारी यांना मागण्याचं निवेदन देणार, तर 1 फेब्रुवारी रोजी भिगवण येथील सागर हॉटेलसमोर रस्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती भिगवण येथे पत्रकार परिषदेत उजनी धरणग्रस्त कृती समितीने दिली आहे. रविवार दिनांक 21 रोजी भिगवण येथे धरणग्रस्त कृती समितीची बैठक आयोजित केली होती. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना उजनी धरणात वरच्या धरणातून 10 टीएमसी पाणी उजनी धरणात सोडावे, तसेच सध्या चालू असलेले व गरज नसलेले आवर्तन तात्काळ बंद करावे आणि समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ सुरू करावे. तसेच करमाळा व इंदापूर तालुक्यातील प्रत्येकी 2 सदस्य कालवा सल्लागार समितीत घ्यावेत. या प्रमुख मागण्यांचं निवेदन सोलापूर येथील जिल्हाधिकारी यांना देणार आणि भिगवण येथे 1 फेब्रुवारीला रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटील यांनी दिली आहे. यावेळी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक शिवाजीराव बंडगर, इंदापूर धरणग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप, शहाजीराव देशमुख, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ, आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक विष्णुपंत देवकाते, काकासाहेब देवकर, मकाई कारखान्याचे संचालक अजित झांजुर्णे, खानवटे गावचे सरपंच अशोकराव गायकवाड, राजेंद्र धांडे, नंदकुमार भोसले, डॉक्टर गोरख गुळवे, सुरेश साळुंखे, गंगाधर वाघमोडे, गौरव झांजुर्णे, कुंडलिक धुमाळ, अजित रणदिवे, चंद्रकांत हगारे आदी पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, भिगवण, पुणे.